या ठिकाणी सोनाई आनंद आश्रम बोरी बुद्रुक जुन्नर ते सद्गुरू शांताराम बाबा गड लोणीफाटा जामखेड ते भक्त पुंडलिक आनंद आश्रम पंढरपूर असा हा मजर करमजर करत पायी सोहळा आपल्या भक्त पुंडलिक आनंद आश्रम पंढरपूर या ठिकाणी आलेला आहे. आलेल्या सर्व भाविक भक्तांचं, वारकऱ्यांचं, साधकांचं, ज्ञानदीप सर संचलित संदीप वारकरी बदल मंडळ महाराष्ट्राच्या वतीने आपण सर्वजण इकडे 9 दिवस पायी दिंडी सोहळ्यामध्ये मजर करमजर करत हा वारकरी दिंडीचा सोहळा या ठिकाणी भक्त पुंडलिक आनंद आश्रमाला आणतात. त्याबद्दल सर्व वारकऱ्यांचं, साधकांचं, भाविक भक्तांचं आणि स्वागत. धन्यवाद. बसा 2 मिनिटं बसा. बसा बसा माऊली, सर्वजण बसा थोडा वेळ. राधे 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 राधे. राधे राधे. धन्य पुंडलिका बहुपरी केली आणि निधान दिले पुंडली. पुंडलिकानं गुरुवचन उल्लंघन केलं नाही. आई वडिलांची सेवा करून हे भीमा तीरावर पंढरपूर उभं राहिलं आणि 28 युगापासून या देवाची स्थापना पुंडलिक रायाने केली. तुम्ही सर्व मंडळी आवर्जून पंढरपूरला आलात. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. या उक्तीप्रमाणे सर्वांना आनंद मिळावा. आळंदीला जी आहे सुखाची लहर आहे, सर्व सुखाची लहरी. ज्ञानाबाई अलंकापुरी शिवपीठ हे जुनाट, ज्ञानाबाई तिथे मुकुट. या पंढरपुरामध्ये सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचं आगर हे पंढरपुरामध्ये आहे. या ठिकाणी अमृताचा झरा आहे आणि सर्व भारतातून साधू महात्मे आणि वारकरी भ्रमराच्या रूपानं या अमृताच्या झऱ्यामधला एक एक थेंब सेवन करण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम करतात. भेंडीमध्ये सद्गुरू शांताराम बाबा सामाजिक सेवा ट्रस्ट बोरी बुद्रुक सोनाई आश्रम इथून निघालेला हा पायी दिंडी सोहळा मजल दर मजल करीत सद्गुरू शांताराम बाबा गड जामखेड ह्या संस्थेवर पोहोचला.
आणि तिथून पायी प्रवास सर्व वारकऱ्यांनी इथपर्यंत केला. फार परिश्रम असतात ह्या कार्यामध्ये. दिंडी एवढी सोपी नाही. एवढी मोठी दिंडी सांभाळणं, त्याच्या पाठीमागे जे कार्यकर्ते आहेत, जे स्वयंसेवक आहेत, या सर्वांना त्रास होतो. कारण का? समाजामध्ये वागायचे आपल्याला, त्याच्यामुळे शिस्त पाळावी लागते. संस्कृती, नीती आणि धर्माचं पालन करून ही दिंडी इथपर्यंत येत असते. आपला आदर्श दुसऱ्याने कोणी घ्यावा असं वर्तन आपल्या दिंडीचं असावं म्हणून काही वेळेला कडक देखील बोलावं लागलं असेल. तरी देखील दिंडीमधील सर्व वारकरी हे माझ्या श्रीपाद बाबाचे, रामदास बाबाचे आणि माझ्या प्रत्येक रक्ताच्या थेंबातील वारकरी ह्या दिंडीत सहभागी झाले. आणि त्याच्यामुळं शांत होईल. तुला शांत करायला नवीन आहेत काही मंडळी. त्यांचा विचार केला पाहिजे आपण किती येड्यावानी केले त्यांच्यापेक्षा. म्हणून काही दिंडीमध्ये कोणाला अपशब्द, कडक बोलणं जर घडलं असेल तर ज्ञानोबारायांच्या दासाचा दास, श्रीपाद बाबांच्या दासाचा दास समजून तुमची दासीचा दास करून ठेवा आणि आशीर्वाद द्यावा हाची मत. तुमच्या दासाचं दास्यत्व करता आलं आणि मी त्यांचा दास झालो, हे माझं परमभाग्य. तुमच्यासारखी जीवाची आणि जीवाला जीव देणारे साधक संपूर्ण महाराष्ट्रातून पोंग्याप्रमाणे ह्या ठिकाणी आलेले आहेत. ह्या सर्व भ्रमरांचं अंतःकरणापासून अंतःकरण वृत्तीपासून तुम्हाला सर्वांना नतमस्तक होतो. जीवनाचं कल्याण करायचं असेल तर आपण जसं जनार्दन एकनाथाचा वारसा आपल्या श्रीपाद बाबांनी आणि रामदास बाबांनी जोपासला आणि तो वारसा आपल्याला प्राप्त झाला आणि त्यांचा आशीर्वाद जर नसता तर हा आश्रम देखील तुम्हाला दिसला नसता. हे आश्रम जे आहेत सगळीचे सगळे आश्रम ते शांतीच्या सागर एकनाथाचे, जनार्दनांचे, भानुदासाचे, माझ्या श्रीपादाचे आणि रामदासांचे आशीर्वाद अंतःकरणापासून त्यांनी आपल्याला दिले. आणि म्हणून ह्या पंढरपुरामध्ये आपण फार मागून आलेलो महाराज. 200 वर्ष जी मंडळी ह्या पंढरपुरात आहे त्यांना देखील एवढी मोठी जागा पंढरपुरात आजपर्यंत प्राप्त करता आली नाही. आपल्याला तशी 24 वर्षाचा कालावधी झाला. या 24 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांचं नियोजन जर नसतं, पैसा आल्यावर काही करू शकतो मनुष्य, फक्त एका ठिकाणी जागा घेऊ शकत नाही. किती सुविधा देऊ शकतो, पैशानी खाली स्टँड जर मजबूत असेल, पाया जर असला तर त्याच्यावर किती मोठी इमारत बांधता येते. तुम्ही सर्वांनी जर प्रयत्नच केला तर ह्याही पंढरपुरामध्ये तुकाराम खर्डीकरांचा जसा मठ आहे तशा पद्धतीचा देखील मठ
आपण ह्या ठिकाणी करू शकतो. फक्त सर्वांचं सहकार्य महत्वाचं आहे. म्हणून माझ्याकडून जेवढं करता आलं, मला जेवढं संतांनी कार्य सांगितलं तेवढं कार्य या आतून घडलेलं आहे. आता राहिलेलं उर्वरित कार्य सर्व तुम्हापाशी तुमच्यावर आहे. याची सर्वांनी दखल घ्या आणि जीवनाचा कल्याण करण्यासाठी सातत्यानं अटेन्शन मध्ये कार्यशील राहा. नक्कीच पशु का होत पण या नर का कुछ न होय, नर करणी करे सो नर का नारायण बन जाय. तुम्हाला सर्वांना त्या श्रीकृष्ण भगवंताची भेट हो. तुमच्या अंतःकरणात तो आहे, तो वृद्धिंगत हो, अशी त्या प्रभूच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. राधे 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 राधे. हाती घोडा पालखी. धन्यवाद.